मित्रांनो, जगातील सर्वोत्तम फलंदाज असणाऱ्या सुनील गावस्कर सरांचा आज 75वा वाढदिवस आहे। सरांचा उल्लेख करताना मी जगातला सर्वोत्तम फलंदाज अर्थात बेस्ट बॅटर असा केला। यामागे काही कारणं आहेत, ती जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की पहा। पहिलं कारण, मित्रांनो इमॅजिन करा की आपल्याला वेस्ट इंडिज 1970च्या वेस्ट इंडिजची बॉलिंग फेस करायची आहे आणि हे सुद्धा हेल्मेट न घालता। फक्त या विचारानेच आपल्याला धडकी भरेल, नाही का? पण सनी सर यांनी संपूर्ण कारकीर्द, त्यांचं संपूर्ण करिअर हेच केलेलं आहे। हे दाखवून देतं की त्यांच्याकडे किती कुवत होती आणि त्यांची टेक्निक किती सुरेख होती आणि कॉन्सन्ट्रेशन किती होतं। त्यांना आपल्या टेक्निकवर इतका भरोसा होता की विदाऊट हेल्मेट त्या काळातले गोलंदाज सर्व त्यांनी फक्त फेसच नाही केले, तर प्रत्येक गोलंदाजांना त्यांनी तोडीस तोड उत्तर दिलं। दुसरं कारण, विचार करा मित्रांनो की वेस्ट इंडिज 1970चे वेस्ट इंडिज जे आहेत त्यांच्या संघासोबत आपला सामना होतोय। 4 मॅचची सिरीज आहे आणि एक युवा खेळाडू पदार्पण करतोय, अर्थात डेब्यू करतोय। 4 मॅचची सिरीज आहे, फार तर फार किती धावा करेल? 200, 250, 300, त्याच्या पलीकडे नाही, बरोबर? 1971 मध्ये सनी सर यांनी त्यांच्या पदार्पण मालिकेमध्ये 774 धावा केलेल्या आहेत। विचार करा मित्रांनो, विदाऊट हेल्मेट वेस्ट इंडिजची गोलंदाजी वेस्ट इंडिज मध्ये जाऊन त्यांच्या होम ग्राउंड मध्ये फेस करून एक खेळाडू 774 धावा करतोय, तर का म्हणून त्याला आपण जगातील सर्वोत्तम फलंदाज नाही म्हटलं पाहिजे? आणि मित्रांनो, मला सांगायला आवडेल की 1971ला झालेली ती सिरीज त्याच्यानंतर तब्बल 53 वर्ष लोटली आहेत, पण अजूनही हा विक्रम अबाधित आहे की आजही इतका काळ बदलला, क्रिकेट एवढं फास्ट झालं, धावा इतक्या पटापट बनायला लागल्या, तरी सुद्धा कुठलाही पदार्पण करणारा खेळाडू हा 700 धावांच्या पुढे गेलेला नव्हता। आणि सनी सरांनी इतक्या वर्षांआधी 774 धावा तब्बल केलेल्या आहेत। दुसरी गोष्ट मित्रांनो, ज्या काळी सेंचुरी मारणं, एक शतक मारणं ही खूप रेअर गोष्ट समजली जायची, त्या काळामध्ये सनी सरांनी तब्बल 35 शतकं मारलेली आहेत, या सर्व धडकी भरवणाऱ्या गोलंदाजांसमोर टिकून आणि फलंदाजी करून। मित्रांनो, सनी सर माझे फेवरेट व्यक्तिमत्व, माझे आवडीचे व्यक्तिमत्व फक्त त्यांच्या फलंदाजीसाठी म्हणूनच आहेत असं नाही, कारण त्यांच्या फलंदाजीच्या व्यतिरिक्त त्यांची फटकेबाजी, शाब्दिकरित्या फटकेबाजी, कुठल्याही खेळाडूवरती बेधडकपणे केलेली टीका, या गोष्टीमुळेही मला ते प्रचंड भावतात। आणि याच्या मागचं कारण आहे कारण की सनी सर यांचा आपल्या देशासाठी आणि भारतीय क्रिकेट संघासाठीचं प्रेम हे खूप जास्त आहे, इतकं जास्त आहे की ते आपण शब्दात मांडू शकत नाही। त्याच्यामुळे खेळाडू कोणताही असो, सचिन तेंडुलकर असो, विराट कोहली असो, रोहित शर्मा असो, प्रत्येक खेळाडूवरती, प्रत्येक त्यांच्या चुकीच्या प्रत्येक खेळीसाठी सनी सर आवर्जून समोर येऊन त्यांच्यावर टीका करतात। हा बेधडकपणा त्यांच्या फलंदाजीतून, त्यांच्या स्वभावातूनच नक्की आलेला आहे, हे मात्र नक्की। आणि आपण आता बोललो की त्यांचं क्रिकेट प्रेम, आपल्या देशाभोवतीचं प्रेम इतकं जास्त आहे कारण ज्या विराटवरती ते सतत टीका करतात, त्या विराटच्या पाकिस्तान समोर 2022 नंतर झालेल्या खेळीनंतर 72 वर्षांचे सुनील गावस्कर सर जे आहेत ते लहान मुलासारखे उड्या मारत होते। यासोबतच आणखीन एक जर आपण त्यांचा किस्सा जर जाणून घेतला, त्यांना एकदा प्रश्न विचारला होता की त्यांना शेवटी त्यांच्या शेवटच्या क्षणांच्या दरम्यान काय पाहायला आवडेल। विचार करा मित्रांनो, एक खेळाडू असा आहे की जो स्वतः 1983 विश्वचषक विजेत्या संघामध्ये होता, वर्ल्ड कप विनिंग टीम मध्ये होता, तरी सुद्धा त्याने रडता रडता डोळ्यात पाणी येताना ही गोष्ट सांगितली की जेव्हा मी माझ्या अखेरच्या घटका मोजत असेन तेव्हा मला 2011 मधल्या विश्वचषकामधला MS धोनीचा तो षटकार पाहिजे आहे, षटकार पाहायचा आहे। तो पाहिला तर माझे अखेरचे जे क्षण आहेत ते खूप सुखकर होतील। मित्रांनो, विचार करा, मला आता पहिल्यांदा बोलताना शहारा आला की एखाद्या खेळाडूचं, एखाद्या व्यक्तीचं आपल्या टीमसाठीचं प्रेम किती जास्त आहे। असे किती मोजके खेळाडू आहेत जे अप्रतिम खेळाडू होते, अप्रतिम समालोचक, अप्रतिम विश्लेषक आहेत आणि आपल्या टीमवर प्रेम करणारे एक प्रचंड मोठे क्रिकेट फॅन आणि देशाचे फॅन आहेत, देशहितासाठी जगणारे असे खेळाडू आहेत, फार मोजकेच आहेत। त्यामुळेच सुनील गावस्कर सर यांच्यासारखं व्यक्तिमत्व इतर कोणीही नाही आणि इतर कोणी कधीच होऊ शकत नाही। मित्रांनो, मला माझ्या आयुष्यामध्ये
तशी खंत कुठलीच नाही, पण एक खंत नक्की आहे की सुनील गावस्कर सर यांची फलंदाजी मला कधीच पाहता नाही आली, कारण की माझा जन्म व्हायच्या 7 वर्ष आधीच सरांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. ती एकच खंत माझ्यासोबत राहील, त्या व्यतिरिक्त मला कुठलीही खंत नाही. पण इतकं असूनही सुनील गावस्कर सर हे माझेच नव्हे, सर्वांचे लाडके आहेत. आणि मला फक्त एकच गोष्ट सर्वांना बजावून सांगायची की मित्रांनो, आपल्याला या गोष्टीचा अभिमान पाहिजे, सार्थ अभिमान पाहिजे की हे सगळं करणारे क्रिकेटर, एक अप्रतिम व्यक्ती आणि देशावर प्रेम करणारे व्यक्ती असणारे सुनील गावस्कर सर हे मराठी आहेत, याचा प्रत्येकाला अभिमान पाहिजे. आज त्यांचा 75वा वाढदिवस, त्यांचं हीरक महोत्सवी वर्षानिमित्त मी देवाकडे एकच प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि ते असेच कायम अनेक वर्ष राहो. धन्यवाद मित्रांनो. सुनील गावस्कर सरांबद्दल तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट करून कळवा. धन्यवाद.